नमस्कार, मी मीना. आपलं स्वागत आहे या सेल्फ लव्ह सिरीजमध्ये. इथे आपण स्वतःला समजून घेणं, स्वतःचा आहे तसा स्वीकार करणं आणि स्वतःवर प्रेम करणं या गोष्टी शिकतो. चमक-धमक, मेकअप वगैरे करून रोजच काही बायका फिरतात. पण या सगळ्या गोष्टींचा आपल्या सेल्फ लव्हशी काय संबंध? चला तर मग आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सेल्फ लव्हमध्ये सेल्फ केअर कशी करायची ते जाणून घेऊया. आपण एखाद्या पाहुण्यांच्या घरी गेलो आणि तिथे जर सगळीकडे कचरा असेल, क्लीन इन्व्हायरमेंट नसेल, घाणेरडा वास येत असेल, तर आपल्याला त्या ठिकाणाहून कधी एकदाच उठून बाहेर जाईल असे होते. खूप घुसमटल्यासारखे होते. तर मग आपल्या बॉडीला पण आपण साफसुथरं, स्वच्छ, नीट, क्लीन जर ठेवत नसेल, तर आपला सोल म्हणजे आपला आत्मा त्यालाही तिथे दम घुसमटल्यासारखे होत नसेल का? तर आपल्याला देखील आपल्या घराप्रमाणे आपल्या बॉडीला डीप क्लिन्झिंग करायचं आहे. नीट अँड क्लीन करायचं आहे. ज्यामुळे आपला जो आत्मा म्हणजे जो सोल आहे तो मोकळा श्वास घेऊ शकेल. तसं आजकाल मॉडर्न जमाना असल्यामुळे सगळेच राहणीमानात अवेअर झालेले आहेत. पण फक्त फंक्शन असेल, कुठे जायचं असेल किंवा कोणी घरी येणार असेल तरच आपण नीटनेटके आवरून रेडी होतो. तर तसे न करता आजपासून आपण काही नवीन रूल फॉलो करणार आहोत. रूल नंबर 1, रोज आपण आपली बॉडी नीट अँड क्लीन करायची आहे. नीट अँड क्लीन म्हणजे रोजची रोज स्वच्छ अंघोळ करायची आहे. रूल नंबर 2, नेहमी गुड स्मेल करायचं. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जवळून जाते तेव्हा तिला वाटले पाहिजे की अरे असं काय होतं की तिच्या जवळ गेल्यावर खूप फ्रेश वाटलं. म्हणजे आपल्याला एखादा छानसा परफ्यूम डेली यूज करायचा आहे. त्यामुळे आपला शुक्रग्रह पण इम्प्रूव्ह होतो. यामुळे पर्सनॅलिटी पण इम्प्रूव्ह होते. रूल नंबर 3, आठवड्यातून 1 दिवस स्किन केअर रूटीन फॉलो करायचे आहे. ज्यांना पॉसिबल आहे ते पार्लरमध्ये जाऊ शकतात. ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी घरीच आपल्या टायमिंगनुसार स्किन केअर, बॉडी केअर करायची आहे. त्यासाठी तुम्ही एखादा संडेचा दिवस तुमचा फिक्स करू शकता. रूल नंबर 4, डेली मिनिमम 10 मिनिट्स और 20 मिनिट्स स्वतःसाठी काढायचे आहेत. आता या 10 मिनिट्स और 20 मिनिटमध्ये आपण काय ॲक्टिव्हिटी करायची? स्वतःसाठी काढायची म्हणजे आपण या 20 मिनिट्समध्ये बुक रीडिंग करू शकतो किंवा बुक समरी ऐकू शकतो. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, एक्सरसाइज, गाणे ऐकणे, आपली आवडीची कामे करणे. म्हणजे हा 20 मिनिट्सचा जो टायमिंग असेल तो मी टाईम म्हणून स्वतःसाठी काढायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीची कामे करायची आहेत. रूल नंबर 5, स्वतःला रोज छान कॅरी करायचं आहे. म्हणजे खूप चमकदमकचे कपडे नाही घालायचे. पण डेली त्याच नाईट गाऊनमध्ये केस विस्कटलेले, गबळ्यासारखे जे राहतात काही लेडीज, तर तसं बिलकुल राहायचं नाही. नीटनेटकं स्वच्छ टापटीप राहायचं आहे. सपोज अचानक जर आपल्या घरी कोणी आले तर त्यांना वाटले पाहिजे की कुठे बाहेर जायचा प्लॅन होता का? म्हणजे आपण बाहेर जाताना जसे रेडी होतो अगदी तसंच घरात रोज रेडी होऊन आपली कामे करायची आहेत. घरकाम आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीही कॉम्प्रोमाइज नाही. पण स्वतःसाठी वेळ देणं त्याहीपेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण फ्रेश असतो, आपला मूड फ्रेश असतो, त्यावेळेस काम करण्यात पण आपल्याला एनर्जी वाढते. रोजची कामे पण कंटाळवाणी न वाटता आपण आनंदाने ती लवकर संपवतो. स्वतःला खुश करणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. घरकाम केल्याने कुठलाही अवॉर्ड आपल्याला मिळणार नाही. म्हणजे असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही की बेस्ट हाऊसवाईफ म्हणून हा अवॉर्ड आहे की जे काम आपण रोज करतो तिथं आपला बेस्टच दिला पाहिजे. ठीक आहे, काही कामे आपण थोड्या वेळानंतर करू शकतो. पण तो जो मी टाईम आहे तो स्वतःसाठी राखून ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे डेली फॉलो करायला लागाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की किती वर्ष आपण फालतू वाया घातली ओव्हर थिंकिंगमध्ये. या सगळ्यांमध्ये खूप वेळ निघून गेला आणि आपल्या आयुष्याची मजा घ्यायचीच राहिली. जीवन खूप सुंदर आहे, फक्त जगता यायला पाहिजे आणि हे आपण जगूनच दाखवायला देखील पाहिजे. दुसऱ्यांना किंवा आपल्याला त्रास देणाऱ्यांना वाटले पाहिजे की अरे हिला काय झालं अचानक, असा काय चेंज झाला हिच्यामध्ये. तर हा चेंज स्वतःसाठी करायचा आहे, कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा. तर मैत्रिणींनो, हा खास व्हिडिओ आपल्या सेल्फ लव्ह सिरीजचा सेल्फ केअर असा पार्ट होता आणि आय होप सो तुम्हाला हा आवडला देखील असेल. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील
तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. कारण तुमच्या लाईकमुळे मला नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज लगेच दिसतात. थँक्यू.